कपाशीच्या बियाणांसाठी अकोल्यामध्ये शेतकरी उन्हातानात उभे असताना कृषी मंत्री मात्र परदेश दौऱ्यावर आहे। बियाणं आणि खतांसाठी शेतकऱ्याला वणवण फिरावं लागतंय। राज्यातल्या शेतकऱ्यांना कुणी वाली उरला नाही का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूयात। कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब परदेशात जिथं असाल तिथून अकोल्यातल्या या रांगा पहा। तुम्ही कौटुंबिक सहलीचा आनंद घेत असाल, पण मायबाप शेतकरी उन्हातान्हात बियाण्यांसाठी रांगा लावून उभा आहे। शेतकऱ्याला खरीपासाठी फुकट बियाणं नकोय। शेतकरी बियाण्यांसाठी पैसे मोजायला तयार आहे, पण कृषी केंद्र चालक बियाणं दुप्पट किमतीनं विकतायत। अकोल्यात कृषी केंद्र चालकांनी बियाण्यांच्या काळा बाजारासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप होतोय। बियाण्यांसाठी रास्ता रोको करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। कास्तकाराला इथं वेटीच धरला जातो आणि बंद आहे म्हणतात। हे माल संपला, माल नाही, आणि तिकडे ब्लॅकनं मिळू शकते। मग हे काय चालू आहे? त्यांच्या म्हणण्यानुसार 1,57,000 पाकिटांचं अलॉटमेंट अकोल्यासाठी झालेलं आहे आणि वाटप झालेलं आहे। एकाही शेतकरी, इतके शेतकरी आहेत, एकाही शेतकऱ्याला अजूनही एकही पाकिट मिळालं नाही। 1 किंवा 2 पाकिटं रांगीत लागून भेटलेले आहेत। आता साहेबांचं म्हणणं की 1,57,000 पाकिट वाटप झालेलं आहे। आता वाटप कोणाला झालं हे साहेबांनी विचारावं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परदेश सहलीवर टीकास्त्र डागलंय। सरकारनं संवेदनशीलता गमावल्याचा आरोप त्यांनी केलाय। आज शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून तुम्ही परदेश वाऱ्या करताय, तर सरकार आहे कोणासाठी? लाज वाटायला पाहिजे। शेतकऱ्यांना लाईनीत उभं करताय। आत्ताचा टेम्परेचर हा 45 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याला भटकायला लावताय। याचं पाप या सरकारला भोगावं लागेल। शेतकरी यांना माफ करणार नाही। पसंतीच्या बियाण्यांची मागणी वाढल्यानं ही टंचाई निर्माण झाल्याचा दावा कृषी अधीक्षकांनी केलाय। तिचं मागच्या वर्षी 2,60,000चं पॅकेटचं त्यांचं नियोजन होतं, पण तरी पण शॉर्ट आला होता। त्यावेळेस कंपनीनं 1,52,000 पॅकेट सप्लाय केलेले आहेत। थोडंसं त्यांचं ते जर्मिनेशनचं वगैरे प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांनी शॉर्ट सप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे याची डिमांड वाढलेली आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की इतर मालसुद्धा आपण चांगल्याच कंपनीचा असल्यामुळं तो माल प्रेफर करायला हरकत नसेल आणि जे काही इतर कंपन्यांचा माल उपलब्ध आहे तो आम्ही शेतकऱ्यांना वाटप करू। राजकीय नेते शेतकऱ्यांकडे मतदार म्हणून पाहतायत की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कारण आता लोकसभा निवडणूक संपली आहे। नेत्यांच्या लेखी मतदारांचं काम राहिलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे हालहवाल पाहण्यासाठी कृषी मंत्र्यांना वेळ मिळाला नसावा। कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब परदेशवारी संपली असेल तर कृपया महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।